हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे आपला सर्वांचा लाडका, आवडता असा स्वामी सेवेचा गुरुवार. तर म्हणून गुरुवारची जी नित्य सेवा असते माझी ती अशा प्रकारची असते. तर गुरुवारची मी काय काय सेवा करते आणि अशी खूप मोठी सेवा आहे की ज्याने म्हणजे अ, तुम्ही ती सेवा केलीत आणि बाकी काही जरी नाही केलत ना तरी स्वामी खुश होतील अशी सेवा आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर बघा स्वामींना आज मी छान अभिषेक, अंघोळ सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर छान अत्तर लावते. तर हे हिना अत्तर आहे ते स्वामींना खूप आवडतं. तुमच्या जवळपासच्या पण कुठे दुकानामध्ये देवपूजेच्या दुकानामध्ये बघा हिनाच्या म्हणजे हिना सेंटेड अगरबत्ती सुद्धा येतात आणि अत्तर सुद्धा हिनाचं स्वामींना खूप आवडतं. तर त्यामुळे मी हे हिना अत्तर घेऊन ठेवलंय आणि स्वामींना बघा छान असं लावते आणि याचा सुगंध इतका असा दरवळतो ना सगळीकडे की खूप 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 स्वामींना काय तुम्हाला पण स्वतःला खूप छान वाटेल इतकं म्हणजे त्याचा सुगंध दरवळतो. तर स्वामींना हाताला, पायाला ते हिना अत्तर लावते. त्यानंतर त्यांच्या सिंहासनाला सुद्धा आजूबाजूला सुद्धा लावते म्हणजे की तो जो सुगंध आहे तो असा सगळीकडे चारी बाजूला असा दरवळत राहावा त्यांच्या. आणि त्यानंतर आज गुरुवार आहे. तर गुरुवारचं माझी तरी खूप इच्छा असते की मी स्वामींना पिवळंच वस्त्र म्हणजे नेसू गुरुवारचं. तर म्हणून मी आज पिवळं वस्त्र घातलंय स्वामींना आणि ते जितके साधे, सिंपल असे असतात ना तितकेच ते छान वाटतात मला. म्हणजे त्यांना खूप काही करण्याची खरंच अशी कधी गरज वाटतच नाही. ते जसे आहेत तसेच छान वाटतात. तर बघा हा स्वामींना मी मुकुट बनवलेला आहे. पण आज मी हा मुकुट नाही घालणार आहे स्वामींना. आज मी थोडासा वेगळा बघा असा हा छान फेट्यासारखा मुकुट आहे. तर हा खूप आधी घेतला होता मी. ह्यातलाच पिवळ्या रंगाचाही घेतला होता आणि लाल रंगाचा सुद्धा घेतला होता. तर आज म्हटलं पिवळ्या नको, आज मी त्यांना छान असं लाल रंगाचा मुकुट परिधान करणार आहे. तर स्वामींना अष्टगंध लावते आणि म्हणजे हे पण मी इथून आणलं होतं म्हणजे नरसोबाच्या वाडीला गेले होते ना, तर तेव्हा तिथून हे अष्टगंध आणलं होतं आणि अजूनही त्याचा सुगंध जसाचा तसा दरवळतो. तर अशा प्रकारे माझी आजची पूजा तर झालेली आहे. तर बघा आजची पूजा कशी झाली. नमस्कार आणि पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजची आपली गुरुवारची पूजा अशी खूप छान झालेली आहे. मागचे जे बरेचसे म्हणजे 5 गुरुवार जे गेले त्यामध्ये छान अशी आपली महालक्ष्मी आईची पण सेवा होती. तर आज ती पूजा कुठेतरी मिस करते मी. पण खूप जणांचे म्हणजे मेसेजेस असायचे, खूप जणांच्या कमेंट्स असायच्या की ताई तू स्वामींची सेवा करते म्हणजे नक्की काय करते, कशी सेवा करते, तर ते आम्हाला तू सांग. तर ह्याच्या आधी सुद्धा मी स्वामी सेवेवरती, नित्य सेवेवरती व्हिडिओ केलेले आहेत.
पण तरी नव्याने तुम्हाला परत काही गोष्टी ऐकायच्या होत्या आणि मलाही नव्याने काही गोष्टी सांगायच्या होत्या. कारण तेव्हा जेव्हा तो व्हिडिओ जो मी केला होता, म्हणजे तेव्हा जे व्हिडिओ केले होते, तेव्हा मी सुरुवात होती माझी स्वामी सेवेमध्ये आणि आता थोडीशी मी त्यामध्ये अशी थोडीशी रुजत चालली आहे. तर माझेही काही अनुभव जमा होत चालले आहेत किंवा मलाही काही स्वामींची जी प्रचिती येते किंवा ज्या गोष्टी माझ्यासोबत घडतायत, तर ते मला तुमच्यासोबत शेअर करायला त्याच्यासोबत नक्कीच आवडेल. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, की जे पण कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील किंवा ज्यांना नवीन जे स्वामींची सेवा करायची आहे त्यांना, तर त्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही एखादा स्वामींचा छोटासा का होईना फोटो ठेवा आणि कुठली सेवा करताना आपल्या समोर फोटो असावा स्वामींचा. मला माहिती आहे की स्वामी चराचरात आणि कणाकणात आहेत, पण तरीही आपले जे गुरु आहेत, ज्यांना आपण गुरु मानतोय आणि आपण ती सेवा जी चालू करतो, तर आपले गुरु आपल्या समोर हे असलेच पाहिजेत. तर म्हणून त्यांचा फोटो किंवा मूर्ती स्वामींची तुमच्याकडे असावी. आणि त्यानंतर जे मी पुस्तकं सांगितले, की नित्यसेवा मंत्र व स्तोत्र हे एक पुस्तक आहे. हे दिंडोरी प्रणीत पुस्तकं आहेत. त्यानंतर स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत, माझ्याकडे ते पण दिंडोरी प्रणीतच आहे. कारण सुरुवात जेव्हा मी केली होती आमच्या इथल्या केंद्रापासून, तर तिथे दिंडोरी प्रणीतच सगळं होतं. तर त्याच्यामुळे मी ही पुस्तकं सुरुवातीपासून म्हणजे तशीच घेतलेली आहेत. तर तुम्ही दिंडोरी प्रणीत जरी नाही घेतलं, तरी स्वामी चरित्र सारामृत दुसरं सुद्धा येतं वेगळं. तर ते तुम्ही घेऊ शकता. तुमच्या इथे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये नित्यसेवा मंत्रस्तोत्र पुस्तकामध्ये सुरुवात होते स्वामी स्तवनाने, म्हणजे स्वामींची स्तुतीने सुरुवात होते. तर आपल्याला कुठलीही स्वामी सेवा जी करायची असेल तर त्याची सुरुवात स्वामी स्तवनाने होते. तर स्वामी स्तवन वाचायचे. त्यानंतर त्यांनी खाली दिलेलं असतं की तुम्हाला एक माळ म्हणजे 11 माळी करा किंवा 1 माळी करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला माळजप करायची आहे. त्यानंतर तुम्हाला रोजचं म्हणजे तुम्ही सारामृताचे पाठ वाचायचे. आता मी तरी रोजचे सारामृताचे 3 पाठ वाचते. जरी तुम्हाला पारायण करायला जमत नसेल, जरी तुम्हाला संकल्पयुक्त पारायण करायला जमत नसेल, तरी अशा प्रकारे तुम्ही रोजचे जर 3-3 पाठ वाचलेत ना, तर खूप खूप छान सेवा त्याच्यामधून होते. 3 पाठ याच्यासाठी असतात. पहिला जो असतो तो तुमचा भूतकाळ, दुसरा जो असतो तो तुमचा वर्तमान काळ आणि तिसरा जो असतो तुमचा भविष्यकाळ. अशा ह्याच्याने ते 3 पाठ आपण रोजचे वाचायचे असतात. आणि मी खरं सांगते की हे जेव्हा तुम्ही रोज करता, ह्याला नित्यसेवा यासाठीच म्हणतात की तुम्ही ती नित्य नियमाने आणि रोज करायला हवी. जर तुम्ही कधीतरी फक्त उठून एकदा पारायण कराल आणि मग नंतर परत ते म्हणजे मध्ये काहीच करणार नाही तुम्ही, तर ती काही नित्यसेवा होत नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. जसं आपण तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या ना, मी एक्झाम्पल देते, YouTubeचं एक्झाम्पल मी तुम्हाला देते की YouTubeवरती सुद्धा तुम्ही रोज जर व्हिडिओ कंटिन्युअसली टाकले नाही, तर तुमचा जो ग्राफ आहे तो कुठेतरी खाली येतो किंवा तुमची कंटिन्युटी नसते. त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे तसं यश त्याच्यामध्ये मिळत नाही. तर कुठल्याही गोष्टीमध्ये, अभ्यासामध्ये, स्पोर्ट्समध्ये, ऑफिसमध्ये, गायनामध्ये, तुमच्या कलेमध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा तुमची कंटिन्युटी असते ना, नित्य नियम असतो, तेव्हाच ती गोष्ट आणखीन छान छान अशी पॉलिश होत जाते. तर तसंच हे असतं, अध्यात्म सुद्धा तसंच असतो. असं नसतं की आपण कधीतरी उठून देवाची आठवण करायची आणि कधीतरी वाचनाला सुरुवात करायची, मग खूपच दिवसभर देवाचंच नामस्मरण करत राहायचं. तसं नसलं पाहिजे. तुम्ही रोज 5 मिनिटं का होईना देवासाठी द्या, पण रोज द्या. ती खूप महत्त्वाची असते. तर म्हणून नित्य सेवा जी आहे ती खरं स्वामी सेवेमध्ये मी तर म्हणेन की सगळ्यात 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 मोठी सेवा आहे. त्यानंतर गुरुचरित्राचं पारायण असतं, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण असतं. हे दोन्ही पारायण कसे करायचे, तर त्याचे काय नियम पाळायचे असतात, तर त्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी म्हणजे चॅनलवर आहेत. तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही बघून घ्या. तर त्यानुसार मी जसं सांगितलं तुम्हाला की मी अशी ही सेवा करते. तर बरेच जण विचारतात की ताई हे पुस्तकं आमच्या इथे मिळत नाहीयेत. तर बी सात्विक इथे खाली येत असेल, बी सात्विक म्हणून साईट आहे. गुगलला तुम्ही जा, दिंडोरीची साईट आहे ती. तर तिथून तुम्ही ऑनलाईन पुस्तकं ऑर्डर करू शकता. मी पण तिथूनच ऑर्डर केली होती ऑनलाईन. पूर्ण गुरुचरित्राचा ग्रंथ सुद्धा मी तिथून ऑर्डर केला होता. तर तिथून तुम्ही ते मागवू शकता पुस्तकं. नाहीतर तुम्ही दिंडोरी प्रणीत कुठे स्वामींचं केंद्र असेल तर तिथे तुम्ही विचारपूस करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही पुस्तकं ऑर्डर करायची आहेत. बस एवढंच लागतं नित्य सेवेसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते की ती म्हणजे तुमचा भाव, तुमची श्रद्धा आणि तुमची भक्ती.
ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला पुस्तकंही मिळत नसतील, कितीही प्रयत्न केले आणि तरीही तुम्हाला पुस्तकं मिळत नसतील, तर फक्त एक माळ घ्या, बस. एक माळ घ्या आणि रोज स्वामींचा तुम्ही जसं म्हणजे जप असतो जो आपला श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप तुम्ही रोज करत जा. ते पण खूप 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 फलित देणारं आहे. ते पण खूप प्रभावी आहे. सर्वात प्रभावी तेच आहे नामस्मरण. तर मला आता तुमच्यासोबत शेअर करायला माझे जे अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत काही शेअर करणार आहे. तर जसं नेहमी म्हणजे मला बरेच प्रश्न येतात, Instagramवरती येतात, मेल येतात, Gmailवरती वगैरे. तर बरेच लोकांचे बरेच काही-काही वेगवेगळे कमेंट्स असतात. आता आता सध्या तर म्हणजे मी तर बघते ना, की खरंच स्वामी सेवेला एवढं, एवढं उधाण आलंय, की काय माहिती. म्हणजे त्याच्यामुळे मला असं वाटतं, की कधी-कधी अशा गोष्टी एवढ्या दिसतात, की त्याच्यामुळे आपल्यामुळे देवाला कधी आपला बट्टा लागू नये किंवा आपल्यामुळे देवाला कधी कोणी नावं ठेवू नये. तर म्हणजे असं जे ज्यांना माहिती नसतात त्या गोष्टी, तर त्या त्याच्यामुळे निगेटिव्हिटीमध्ये पण जातात कधी-कधी. तर म्हणून तसं होऊ नये म्हणून आपली भक्ती अशी प्युअर आणि निस्वार्थी असावी. मला तरी असं वाटतं, की फक्त स्वामींची का सेवा करायची? म्हणजे स्वामींची सेवा केली म्हणजे स्वामींचं जे ते उपाय करणं किंवा काय करणं किंवा वाचणं किंवा गुरुचरित्र पारायण, जे पण पारायण, वाचन वगैरे जे पण तुम्ही करता, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट असते लोकांच्या मनामध्ये नेहमी, की मी हे केलं तर मला हे मिळालं पाहिजे. तर मग तुम्ही देवाकडे जर ऑलरेडी देव तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्यात, मेन म्हणजे ते हे शरीर, हा देह, हे तुम्हाला दिलंय, तुम्हाला हा जन्म दिलाय आणि तरीही तुमच्या इतक्या अपेक्षा आहेत त्याच्याकडून, की म्हणजे मी एवढीशी सेवा करणार आणि त्याच्या बदली तुम्ही मला हे सगळं दिलं पाहिजे. ही जी अपेक्षा आहे ना, हीच खूप चुकीची आहे. जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट अपेक्षा ठेवून करता ना, तर म्हणजे तिथे तुम्हाला ती गोष्ट मिळेलच याची खात्री नसते आणि तेव्हा तुम्हाला निराशा मिळते आणि त्याच्यामुळे मग तुमचा देवावरचा विश्वास उडतो. तर ह्या सगळ्या गोष्टी असाव्याच का? पहिली गोष्ट तर, की जर देवाने ऑलरेडी तुम्हाला एवढं सगळं दिलंय, तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचंय ते तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाने सिद्ध करायचंय. नाही की कोणी चमत्कार करेल आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं आयुष्य म्हणजे तुमच्या आयुष्यात त्या चमत्काराने बऱ्याचशा गोष्टी घडतील. तुम्हाला मी सांगू, की तुम्ही खरंच निस्वार्थ वृत्तीने सेवा करा. तुम्हाला मागायची गरज लागत नाही. कोणाकडेच, स्वामींकडे काय, कुठल्याही देवाकडे तुम्हाला मागायची गरज लागणार नाही. तुमचं जे कर्म आहे ना, ते आपोआप इतकं छान-छान होत जातं ना, की आपोआप त्या गोष्टी बरोबर तुम्हाला तुमच्या डोक्यात इच्छा यायच्या आधीच त्या गोष्टी पूर्ण होऊन जातात. इतकी प्रचिती आहे या गोष्टीची, पण जेव्हा तुम्ही ते त्या भावाने आणि त्या याच्याने प्रेमाने कराल ना, तरच ती गोष्ट बघायला मिळते. त्यानंतर दुसरी गोष्ट की सर्वात प्रभावी सेवा कुठली स्वामींची, की ज्याच्यामुळे स्वामी खुश होतील, तुम्हाला सगळ्या गोष्टी देतील. मला पण स्वामींनी बऱ्याच चांगल्या-चांगल्या म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या वाटतात, माझ्या मनात ज्या इच्छा असतात, ते लगेच खरंच ते पूर्ण करतात. तर काय अशी मोठी सेवा आहे स्वामींची, काय करायची? तर सर्वात मोठी सेवा मी तर म्हणेन, की दुसऱ्यांना मदत करा. जेवढं तुम्ही सरळ हाताने मदत कराल ना, तेवढं 10 पटीने ती गोष्ट मिळते आपल्याला. हे फक्त लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी नाहीये. ही गोष्ट अनुभवण्याची गोष्ट आहे आणि ती मी माझ्या आयुष्यात पुरेपूर अनुभवली आहे ही गोष्ट, की तुम्हाला कितीही ₹1 मिळत असेल, 4 आणे का होईना कोणासाठी तरी खर्च करत जा. मदत करत जा. कारण स्वामी तेच नेहमी सांगतात. स्वामी जेव्हा त्यांच्या म्हणजे जेव्हा मानवी रूपामध्ये जेव्हा स्वामी होते, तुम्ही बघितलं असेल स्वामींनी कधीतरी असं खूप सारे कपडे छान-छान घातलेत किंवा खूप साऱ्या राजमहालांमध्ये राहिलेत किंवा खूप असं काय म्हणजे अशा रॉयल गोष्टी केल्यात, असं काहीही त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं नाही. अगदी साधे-सुधे ते राहिलेले आहेत. ते बोलायला कठोर होते, पण तितकेच आतून ते प्रेमळ सुद्धा होते आणि ते म्हणजे ओळखायचे कारण ते स्वतः ब्रह्मांड नायक आहेत. तर त्यांना तुम्हाला काय सांगायची गरज आहे, की कुठली गोष्ट कशी आहे किंवा काय. त्यांना तुमच्या आधी तुमच्या 7 पिढ्यांची पुढच्या गोष्टीसुद्धा त्यांना माहिती असतील. इतकी म्हणजे इतके ते ब्रह्मांड नायक आहेत. तर म्हणून मला तुम्हाला तेच सांगायचंय, की मदत सगळ्यात दान, मदत या गोष्टींनी तुम्ही तुमचं कर्म चांगलं करा आणि खरंच सांगते, की
सगळ्यात म्हणजे कोणी विचारेल ना, मला तर खूप सारे जण विचारतात, की काय सेवा करायची, काय सेवा करायची? पण मी खरंच मला तर तीच सेवा खूप पटते. माहीत नाही मला, की मी असं काही खूप सारं मी खरंच सांगते, मी काही खूप सारं वाचन वगैरे असं भरपूर काही स्वामींचं करतच नाही पहिली गोष्ट तर. मी मी फक्त माझं रोजची जी नित्यसेवा असते, तीच मी नित्यनेमाने करते. त्यानंतर गुरुवारची जी पूजा असते, ती मी नित्यनेमाने करते. आणि बाकी जे मला असं वाटतं, की आपण लोकांसाठी काय चांगलं करतो. आज तुम्हाला जो इतका चांगला देह दिला, इतका चांगला जन्म दिला, तो फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करण्यासाठी आणि स्वतःचं आयुष्य, माझं आयुष्य कसं चांगलं बनेल, ह्याचा विचार करण्यासाठी नाही आहे, तर इतरांचा सुद्धा विचार करा. आज समाजामध्ये खरंच असे कितीतरी लोकं आहेत, की त्यांना खरंच खूप गरज आहे. आपल्याला आज इतक्या साऱ्या गोष्टी मिळतात, पण लोकं एवढ्या-एवढ्याशा गोष्टींसाठी सुद्धा तरसत असतात. तर थोडंसं तरी कोणाचा त्रास तुम्ही कमी केलात ना, तर तुम्हाला आतून सुद्धा एक चांगलं फीलिंग येतं. प्लस तुम्ही तुमचं कर्म चांगलं करता आणि आपण देवाला एक आन्सरेबल असतो प्रत्येक गोष्टीसाठी, की मी काहीतरी करते आज. म्हणजे फक्त स्वामी सेवा म्हणजे फक्त वाचन, नामस्मरण, भजन, कीर्तन हे नाही. स्वामी हेच सांगतात, की "तू माझी सेवा नको करूस, काहीच नको करूस. पण कोणाचं तरी चांगलं कर, कोणाचं तरी भलं कर." तर तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठी ती सेवा असेल. तर मला तेच पटतं आणि सगळ्यात जास्त म्हणजे हे तर करायचंच आहे आपल्याला. हे का करायचंय? तुम्ही म्हणाल, की "ताई आता तर तुम्ही म्हणाल्या, की सगळं काहीच केलं नाही तरी चालतं, फक्त म्हणजे मदत करायची." पण तसं नाहीये. हे का करायचं? हा आपला एक रोजचा अभ्यास आहे. जसं आपण अभ्यास म्हणजे जसं हे विद्यार्थी स्टेजमध्ये आपण जेव्हा असतो, तर तेव्हा आपण डायरेक्ट तुम्ही परीक्षेला नाही जाऊ शकत ना. तुम्हाला रोजचा अभ्यास थोडा-थोडा करावा लागतो. तर तसाच हा आपला एक अभ्यास असतो. आपलं हे एक प्रेम आहे, जे आपण वाचन, भजन, कीर्तन किंवा नामस्मरण ह्या ज्या गोष्टी करतो ना, ह्या आपण स्वतःसाठी करतो. कारण ह्याच्यातून तुम्ही आतून एक प्रकारचं म्हणजे एक बोलतात ना, प्युरिफाय तुम्ही होत असता त्याच्यामधून. जे पण निगेटिव्ह विचार्स असतात ते बाहेर निघायला लागतात. पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे यायला लागते. जी एक ऊर्जा असते, ती ऊर्जा तुमच्याकडे यायला लागते आणि त्यामुळे तुमचं मन, तुमचं तुमचं विचार करण्याची पद्धत ही या सगळ्या गोष्टी आपोआप हळू बदलत असतात आणि त्याच्याने म्हणजे आपोआप आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बरेच बदल घडत असतात. तर म्हणून हे जे आहे नामस्मरण, वाचन, ते हे आपण देवावर जी भक्ती करतो, देवावर जे प्रेम करतो, आपण देवाला दुसरं काय देऊ शकतो मला सांगा? की ज्याने एकूण एक गोष्ट ज्याने बनवली आहे, तर तुम्ही त्याला काय देऊ शकता? इतके सारे आपण नवस हे ते आपण म्हणजे स्वामींना आपण म्हणू, की "स्वामी तुम्ही मला हे करून द्या, मग मी तुम्हाला 10 नारळ देईन किंवा मी तुम्हाला सोन्याचा हार देईन, सोन्याचा मुकुट चढवेन." असं आपण काय-काय स्वामींना जेव्हा बोलतो, तर मला सांगा, की त्यांना खरंच ह्या गोष्टींची गरज आहे का? खरंच नाहीये त्यांना. कुठल्याच पैशाची, नाण्याची, सोन्याची, हिऱ्याची, माणिकाची त्याच्यापेक्षा खूप पुढे आहे ती शक्ती. तर आपल्या ह्या म्हणजे एवढ्या म्हणजे आपल्या डोक्याला ना हे म्हणजे कळतच नाही. मला हेच समजत नाहीये, की कुठली कुठली आपण त्यांना प्रलोभनं देतो, की कुठलं आपण त्यांना हे करतो आणि परत ते ती जर गोष्ट नाही झाली, तर आपण परत त्यांनाच दोष देऊन मोकळे होतो. तर ही सेवा नाहीये. तुम्ही कुठलीही परिस्थिती येऊ दे, तुमच्यावर वाईट परिस्थिती येऊ दे किंवा चांगली परिस्थिती येऊ दे. बरेच जण असं सांगतात, की "ताई मी स्वामींची मूर्ती आणली, त्यानंतर माझ्या घरी खूप सारे प्रॉब्लेम्स यायला लागले, मग मी मूर्ती परत नेऊन" असं का तुम्ही करता मला कळत नाही. पूर्ण 100% विश्वास ठेवा कुठल्याही गोष्टी करताना. देव आपलं कधीच कुठल्याच गोष्टीत कधीच वाईट करत नाही. तुमच्यासोबत जेही वाईट होतं, ते तुमचं जे कर्म असतं मागचं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात. देव कधीच वाईट करत नाही. उलट आपण जेव्हा अध्यात्मामध्ये येतो, आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करतो, तेव्हा आपल्या पुढच्या बऱ्याचशा गोष्टी तरत असतात आपोआप, आपल्या नकळत. तर ते आपल्याला समजत नाही की त्या कशा होत असतात. पण जो गुरूंचा जो कटाक्ष असतो आणि गुरूंची जी दृष्टी असते त्याच्यातून प्रत्येक गोष्ट तरत असते. तर म्हणून अशा गोष्टी डोक्यात ठेवू नका, असे गैरसमज डोक्यात ठेवू नका. भक्ती करा. भक्तीने खूप तुमचा सुद्धा उद्धार होतो, तुमच्या कुटुंबाचा उद्धार होतो आणि बरोबर तुमच्या आजूबाजूच्या परिसराचा सुद्धा उद्धार होतो आणि खूप छान एक छान पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं त्याच्यामधून. खूप साऱ्या गोष्टींचा विचार करू नका. आयुष्य ह्यालाच म्हणतात, की तुमच्या आयुष्यात सुख, दुःख सगळ्या गोष्टींचा समावेश असतो.
त्यालाच आयुष्य म्हणतात. फक्त तुम्ही आयुष्यात सुखच सुख मिळालं तुम्हाला, तर तुम्हाला इतर गोष्टींची जाणीवच राहणार नाही. तुम्हाला ज्या छोट्या-छोट्या गोष्टी मिळतात, ती त्याचं तुम्हाला काहीच म्हणजे एक म्हणतात ना, सुख काय असतं, तर हे कळणारच नाही. जेव्हा दुःख येतं, सगळ्यात स्ट्राँग माणूस तेव्हाच होतो, जेव्हा त्याला दुःख येतं. बघा तुम्ही, दुःख म्हणजे जेव्हा तुम्ही एक म्हणतात ना, आपण एक स्ट्रगल करतो, त्या स्ट्रगलमध्ये आपण इतक्या साऱ्या गोष्टी शिकतो, की जे तुम्हाला जेव्हा चांगले दिवस येतील ना, तेव्हा तुम्ही त्या गोष्टी नाही शिकू शकत आयुष्यामध्ये. तर म्हणून दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर तसंच ह्याही दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. देवपूजा केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे, पण त्याचसोबत तुमचे विचार चांगले असणं खूप महत्त्वाचं आहे. कोणाबद्दल कधीही वाईट विचार करू नका. त्याला जे करायचं ते त्याचं कर्म, तुम्ही तुमचं कर्म चांगलं करा. तुम्ही तुमचं कर्म स्वतःहून वाईट करायला जाऊ नका. त्यानंतर इतरांना मदत करायला शिका. थोडं तरी आपल्याला म्हणजे आपल्याला एवढं सगळं आज मिळतंय, तर त्यातलं का नाही आपण कोणाला मदत करायची? थोडी तरी मदत करा. आपोआप मग बघा, तुमचे दिवस आपोआप बदलतील, तुमचे विचार आपोआप बदलतील, बऱ्याचशा गोष्टी आपोआप चेंज होतात. तर एवढंच मला सांगायचं होतं, की ही खूप साधी, सोपी, सरळ अशी सेवा आहे, की जी मला पटते मनोमन, की इतरांना मदत करत राहा. मदतीतून, दानातून, याच्यातून आहे ना, खरंच स्वामींना मला असं वाटतं, की ते स्वामींना तेच खूप आवडतं, की तुम्ही इतरांचा थोडा तरी विचार करताय, दुसऱ्यांचा विचार करताय आणि तसं तुम्ही जे मिळतंय त्यातून फक्त पैशाच्या स्वरूपात नाही, इतर स्वरूपात सुद्धा तुम्ही बऱ्याचशा स्वरूपांमध्ये मदत करू शकता. तर आजकाल जे आपण म्हणतो, की माणसाला माणुसकी राहिलेली नाहीये, तर ही तीच गोष्ट आहे. माणुसकी म्हणजे दुसरं काही नाही. माणुसकी म्हणजे हेच आहे, की जेव्हा समोरच्याला खरंच गरज पडते, तर तेव्हा तुम्ही त्याला कुठेतरी उपयोगी पडता किंवा कुठेतरी त्याला मदत करता. तर हीच माणुसकी असते. दुसऱ्यांशी चांगलं बोला, चांगलं वागा. तर हीच माणुसकी आहे आणि तीच आपल्याला टिकवायची आहे. तर आपण ती टिकवली तर ती आपण आपल्या पुढच्या पिढीला आपोआप ती जाईल. त्यांना सांगायची आणि शिकवायची गरजही लागणार नाही. तर बस हीच असते माझी नित्य सेवा, रोजची सेवा, स्वामी सेवा आणि मला असं वाटतं, की माझ्या अल्पबुद्धीने जे मला वाटलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं, सांगितलं. तर अशीच आपण स्वामी सेवा नेहमी करत राहू आणि स्वामींकडे हीच प्रार्थना, की सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती, समाधान, आरोग्य, लक्ष्मी या सगळ्या गोष्टी स्थिर असू देत. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.